आज आपण पाहूया देह देवाचे मंदिरचे क्वेश्चन आन्सर्स. तर त्याच्या आधी पाहूया प्रस्तावना. वारकरी संप्रदायातील संत तुकाराम हे थोर संत होते. मराठी भाषेतील रांगणेपणा, बोलीभाषेतील प्रभावीपणा तसेच आध्यात्मिक चिंतित करण्याची क्षमता ही संत तुकारामच्या अभंगाची वैशिष्ट्य आहे. ते जगण्याची कला शिकवतात, शांततेची शिकवण देतात. देह देवाचे मंदिर या अभंगात मानवतेचा देह हा मंदिर आहे. हा देहरूपी मंदिरात आत्मरूपी परमेश्वर निवास करतो असे मार्मिक वर्णन संत तुकारामांनी केले आहे. जगाच्या कल्याणासाठी संत भूमीवर येतात. समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी, भेदाभेद, भ्रष्टाचार, धार्मिक विषमता या सर्वांना ते प्रहार करतात. संत जगण्याची कला शिकवतात, नीतीची, धर्माची, देहीची, क्षमतेची व शांततेची शिकवण देतात. संत तुकारामांच्या देह देवाचे मंदिर या अभंगात त्यांच्या आंतरिक स्पंदनांचे चित्रण येते. आता पाहूया शब्दार्थ. देहाचं शरीर बॉडी, मंदिरचं देऊळ टेम्पल, आत्माचं जीव सोल, ऊसचं शुगरकेन, लोणीचं नवनीत बटर, चक्रपाणीचं विष्णू गॉड विष्णू, काहोचं कशासाठी वाय, मूढजनाचं मूर्ख लोक फुल्लिश. आज सामानाचं पाहूया. देहाचं शरीर, मंदिरचं देऊळ, देवचं ईश्वर, साखरचं शर्करा, दूधचं दुग्ध, चक्रपाणीचं विष्णू, मूळचं मूर्ख, लोणीचं नवनीत. आता वचनमधलं पाहूया. मंदिरचं मंदिरे, देहचं देह, साखरचं साखर आणि देऊळचं देवळे. चला पाहूया प्रश्न उत्तरे. खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. देह हे देवाचे मंदिर आहे असे संत तुकाराम का म्हणतात? त्याचे आन्सर आहे, वारकरी संप्रदायातील संत तुकाराम हे थोर संत होते. मराठी भाषेतील रांगणेपणा, बोलीभाषेतील प्रभावीपणा तसेच आध्यात्मिक चिंतन करण्याची क्षमता ही संत तुकारामच्या अभंगाची वैशिष्ट्य आहे. ते जगण्याची कला शिकवतात, शांततेची शिकवण देतात. देह देवाचे मंदिर या अभंगात मानवताचा देह हा मंदिर आहे. हा देहरूपी मंदिरात आत्मरूपी परमेश्वर निवास करतो असे मार्मिक वर्णन केले आहे. परमेश्वराने हे विश्व निर्माण केले. पशु पक्षी, जीव, झाडे, वेली, पाने, फुले हा निसर्ग सारे काही परमेश्वराने निर्माण केले. त्याचबरोबर माणसालाही परमेश्वराने निर्माण केले. परमेश्वर चराचरात व्यापून राहिला आहे. याचाच अर्थ हा आहे की परमेश्वराने निर्माण केलेल्या मानव त्याच्या हृदयात परमेश्वर निवास करतो. मानवताचा देह हे मंदिर आहे आणि त्यात आत्मरूपी परमेश्वर विराजमान झालेले आहे. मग माणसाही भेद नसावा आणि परमेश्वराला शोधण्यासाठी देवळातही जायची आवश्यकता नाही. माणसाने माणसाशी माणुसकीने म्हणजे प्रेमाने वागणे, इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा, दुःखिताचे अश्रू पुसावे, त्यांना मदतीचा हात द्यावा. यानेच हा परमेश्वर प्रसन्न होईल. जर देह देवाचे मंदिर आहे तर तिथे अमंगल, प्रसन्न गोष्टींना वाव नसावा. असत्य, कटुता, वैरभाव, दुष्टता या गोष्टींचा त्याग करावा म्हणजे आत्मा शुद्ध हो राहील. मंदिरातील भगवंत प्रसन्न होईल. या जगातील प्राणिमात्रांवर आपल्या शुद्ध प्रेमाची फूल उधळणे हीच भगवंताची पूजा आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रस्तुत अभंगातून आपणास कोणती शिकवण मिळते? त्याचे उत्तर आहे, जगाच्या कल्याणासाठी संत भूमीवर येतात. समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी, भेदाभेद, भ्रष्टाचार, धार्मिक विषमता या सर्वांवर ते प्रहार करतात. संत जगण्याची कला शिकवतात, नीतीची, धर्माची, देहीची, क्षमतेची व शांततेची शिकवण देतात. संत तुकारामांच्या देह देवाचे मंदिर या अभंगात त्यांच्या आंतरिक स्पंदनांचे चित्रण येते. तुकाराम महाराज म्हणतात, देव जर आपल्या तीर्थस्थानांना जाऊन परमेश्वर शोधण्याची गरज काय? रामेश्वर, काशी येथे देव राहत नसून तो आपल्या हृदयात राहतो. त्याचे अंतर्चक्षुषी दर्शन घ्या. मनात प्रेमाचा, मायेचे दीप प्रज्वलित करा. त्यालाच तुम्हाला परमेश्वराचे दर्शन होईल. म्हणून तुकाराम महाराज लोकांना मूढ म्हणजे मूर्ख म्हणतात. तू जे आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकिलासी, अशी आपली अवस्था झाली आहे. तरी संत तुकाराम महाराज लोकांना सांगतात की त्या सर्वात्म परमेश्वराला आपल्या सर्वांच्या निस्वार्थी प्रेमाने जिंका. दीन, दुबळे, दुःखी, कष्टी, गरीब यांना प्रेम द्या. त्यांना आपले माना, कारण परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहे. तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात ढोंगीपणाचा बुरखा फाडतात. परखड शब्दात भापेतील रांगणेपणाने ते जगण्याची कला शिकवतात. समाजात मोठा बदल घडवून आणण्याचे कार्य करतात. तर पाहूया पुढचा प्रश्न. देव देहात देहात, काहो जाता देवळात, असे संत तुकाराम का म्हणतात?
त्याचे उत्तर आहे, माणसाचा देह हा परमेश्वराचे मंदिर आहे. या देहरूपी मंदिरात आत्मरूपी परमेश्वर निवास करतो. परमेश्वर सर्वत्र आहे. तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे. परमेश्वर चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे. भगवंताला शरण जाताना हे लक्षात घेतले पाहिजे की या जगातील प्राणीमात्रांवर आपल्या शुद्ध प्रेमाची फुले उधळणे हीच त्याची पूजा करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. कारण हे विश्व परमेश्वर नाही, तर या विश्वात परमेश्वर आहे. एक व्यक्ती परमेश्वर असत नाही, पण सर्वातून तो परमेश्वर व्यक्त होतो. प्रेमाने परमेश्वराचा शोध घेणे, भक्तीने त्याची आराधना करणे, प्रार्थनेने त्याला हाक मारणे हे जणू दुधातून लोणी घुसळून काढण्यासारखे आहे. उसाची आणि साखरेची गोड काही निरळी नाही. उसानेच साखरेची गोडी दडलेली असते. जसा मानवतेच्या देहात ईश्वर आहे, त्याला रावळात, मंदिरात शोधण्याची गरज नाही. देव आपल्या अंतःकरणात नांदत असतो. दुधामध्येच लोणी असते. दूध घुसळून त्यातून लोणी निघते, तसे आपल्या अंतःकरणात हृदय मंदिरात परमेश्वर निवास करत असतो. फक्त आपण तशी दृष्टी वळवायला हवी असते. तुकाराम महाराज म्हणतात, देव जर आपल्या देहात आहे, मग देवळात का जावे? आपल्या तीर्थस्नानांना जाऊन परमेश्वर शोधण्याची गरज काय? रामेश्वर, काशी येथे जाऊन परमेश्वर शोधून माणूस फिरतो, पण हृदयाला भगवंत मात्र उपाशी राहतो. त्याची अंतःचक्षुंनी दर्शन घ्या. मनात प्रेमाचा, मायेचा दीप प्रज्वलित करा. त्यालाच तुम्हाला परमेश्वराचे दर्शन होईल. तर पाहूया पुढचा प्रश्न. समाजातील पाखंडाचे खंडन तुकाराम महाराज कसे करतात? त्याचे उत्तर आहे, संत तुकारामच्या काळात समाजात अनेक पाखंडी, बुवाबाजी करणे, लोकांना भुलवणारे लोक होते. तसेच समाजातील उंच व स्वार्थी लोकांनी ज्ञान, पूजा, शिक्षण अशा अनेक गोष्टीत स्वतःचा अधिकार गाजवून भेदभाव निर्माण केला होता. भ्रष्ट लोकांनी वैचारिक प्रदूषण वाढले होते. देवधर्म बदनाम केला होता. अंधश्रद्धा बोकाळली होती. सर्वसामान्य समाज यात होरपळून जात होता. त्यांना योग्य भक्तिमार्ग दाखवणे आवश्यक होते. संत तुकारामांनी आपल्या अभंगाद्वारे लोकांच्या डोळ्यात जणू अंजनच घातले. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरुद्ध तोंड उघडले. दिशाहीन समाजाला भक्तिमार्ग दाखवून समाजातील पाखंडाचे खंडन केले आहे. त्याचबरोबर अंतःकरणातील परमेश्वराला जागवण्याचे कार्य केले आहे. रामेश्वर, काशी येथे जाऊन परमेश्वर शोधून माणूस फिरतो, पण हृदयातला भगवंत मात्र उपाशी राहतो. त्याचे अंतःचक्षुंनी दर्शन घ्या. मनात प्रेमाचा, मायेचा दीप प्रज्वलित करा. त्यालाच तुम्हाला परमेश्वराचे दर्शन होईल. म्हणून तुकाराम महाराज लोकांना मूढ म्हणजे मूर्ख म्हणतात. तुझे आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकिलासी. तर अशी आपली अवस्था झाली आहे. तरी संत तुकाराम महाराज लोकांना सांगतात की त्या सर्वात्मक परमेश्वराला आपल्या सर्वांवरच्या निस्वार्थी प्रेमाने जिंका. दीन, दुबळे, दुःखी, कष्टी, गरीब यांना प्रेम द्या. त्यांना आपले माना, कारण परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहे. तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात ढोंगीपणाचा बुरखा फाडतात. परखड शब्दात भापेतील रांगणेपणाने ते जगण्याची कला शिकवतात. समाजात मोठा बदल घडवून आणण्याचे कार्य करतात. तर थँक्यू मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला खूप सपोर्ट पाहिजे तुम लोकांचा.